तर मित्रांनो, विद्वानांचा विक्षिप्त स्वभाव हा काही दोष नव्हे, कदाचित तो आपोआप बनला असेल, कुणास ठाऊक. आणि हे विक्षिप्त स्वभावाचे विद्वान पुण्यातच सापडत होते असं सुद्धा काही ठामपणे म्हणता येणार नाही. पण या त्यांच्या विक्षिप्तपणामध्ये सुद्धा एक गमतीदारपणा लपलेला होता, यात मात्र शंका नाही. मतवारो साजन सुंदर सुगर जनवाज मुर्म गोलंगरवाज सारखा काय उभा राहिला नुसतं ऐकत इथं? जा काही घरातलं काम आहे का बघ. गुरुजी करतोय मी एकीकडे. हे साफ करून आणा जा. गाणं शिकण्यासाठी घर सोडून इथे येऊन राहिलो, पण गुरुजी गाणं तर शिकवत नाहीतच, नुसत्या लष्करच्या भाकऱ्या वाजून घेतात. कोण आले? अरे हे शुंभासारखं काय तिथे उभा राहिलाय? जरा बघ बाहेर कोण आले ते. जा बाहेर बघ कोण आले ते. नमस्कार. गायनाचार्य पांडुरंग बुवा गोंधळेकर इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. आपण कोण? मी वामनराव देसाई, साताऱ्याहून आलोय. बुवांचं व्याख्यान ठरवायचं होतं. गुरुजींचा रियाज चाललाय. मी पण आपण आत या ना. आज मुरमन लागो बुवा, हे वामनराव साताऱ्याहून आले तुमचं व्याख्यान ठरवण्यासाठी. हा, या बसा. अरे तू का शुंभासारखा इथे उभा पुन्हा? जा घरात काही काम आहे का बघ. हो. हा, काय म्हणताय? आमची साताऱ्यात एक पसंत व्याख्यानमाला म्हणून असते. पसंत व्याख्यानमाला? हो हो. म्हणजे कुणाची पसंती? प्रेक्षकांची की संयोजकांची? काही नावं ठेवता तुम्ही व्याख्यानमालांना. आणि काय रे, तू पुन्हा चोरून खिडकीतून ऐकतोय? तुला एकदा सांगितलं ना मी की गाणं शिकणं म्हणजे काही भेळ बनवणं नाहीये. माझी इच्छा होईल त्यावेळेस मी शिकवेन. गुरुजी, अहो मी भाजी आणायला निघालो. अरे मग जा ती का थांबला तिथं? वामनराव, डोक्यात एक नवीन बंदिश आहे, ती जरा पक्की करून घेतो आणि मग आपण बोलू. काय बंदिश? हा, चलो. काय राम, कुठं चाललाय? भाजी आणायला चाललो. बुवांचा तर रियाज चाललेला दिसतोय. हो. आणि तू भाजी आणायला कुठं निघालास? अरे तू गाणं शिकणार कसा? अहो पण बुवा मला तिथे थांबूच देत नाहीत. काय रे, तू बुवांकडे हरकाम्या नोकर म्हणून राहतोस का गाणं शिकायला राहतोस? तुम्ही शेजारीच राहता, आता तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणूनच सांगतो, ते गाणं बिणं सगळं विसर. अरे कुणाचं कल्याण झालंय गाणं शिकून? आणि बुवांना तर काय फुकटचे तुझ्यासारखे बिनपगारी नोकर पाहिजेच असतात, फुकटचा राबवून घ्यायला. हो, तुम्ही असं कसं म्हणता? तुझ्या आधी असाच एक जण गाण्याच्या छंदानं बुवांकडे गाणं शिकायला येत होता. पण काय, बुवांच्या घरातली कामं करून करून थकला. गाण्याचं नावच सोड, पण एक तान सुद्धा शिकायला मिळाले नाही. मग पुढे काय झालं त्याचं? पुढं काय होणार? बाजारहाट करून रोजची भाजी आणून आणून
तो त्यातला तज्ञ झाला. हो, पण त्याच्या गाण्याचं काय झालं? गाणं गेलं तिकडं, म्हणजे गाणं पार विसरून गेला तो. शेवटी त्या गाडेवाल्यानं आपल्याकडे त्याला ठेवून घेतला होता. त्याला एक गाळाही घेऊन दिला. भाजीचा गाळा चालवतो तो? म्हणजे पूर्वी गाळा चालवत होता, पण आता मंडईतला मोठा दलाल झालाय, दलाल. अहो, पण गाणं? अरे मला एक सांग, गाण्यानं काय पोट भरणार आहे का? म्हणून तर बुवांकडे येणाऱ्या सगळ्यांना मी योग्य मार्गाला लावतो. अरे तुला सुद्धा गाठून देऊ का एखादा गाडेवाला? बापरे, उशीर झाला तर गुरुजी. अरे 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 माझा ऐक. अरे गाण्यापेक्षा गाड्यात फायदा जास्त आहे. मिळाला आणखी एक गाडेवाला मिळाला. ना जा रे पिया प्यारे हे ना जा रे पिया प्यारे. हा बोला, काय म्हणताय? आमच्या त्या पसंत व्याख्यानमालेत आपलं प्रात्यक्षिकासह एक व्याख्यान करायचं ठरवलंय आमच्या कमिटीनं. हो. अरे वा, बरी दिसती की तुमची कमिटी. मला न विचारताच तुम्ही ठरवताय? ठरवलं म्हणजे आपली परवानगी घ्यायची असं ठरवलं. ठीक आहे, मग येईन मी. आपण कोण कोण येणार? कोण म्हणजे? मी स्वतः येणार, आमचा तबलजी, पेटीवाला आणि तंबरेवाले, आणि हा आमचा राम सुद्धा बरोबर येईल. त्याच्याशिवाय आमचं पान हालत नाही. मी कळवतो ना आपल्याला. काय ते लवकर कळवा. हो, हा? अगदी. अरे राम, यांना जरा बाहेर सोडून ये. साहेब, आमच्या गुरुजींचं तुम्ही फार मनावर घेऊ नका. नाही, फार विक्षिप्त आहेत होते. आता गेली 3 वर्ष मी त्यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी म्हणून येऊन राहिलोय, पण अजून एक चीज सुद्धा शिकलेलो नाही. का? चोरून जेवढं शिकलो ना तेवढंच. अरे राम, पाहुणीची बोलत काय उभा राहिलास बाहेर? माझं आंघोळीचं पाणी काढ आधी. हे असं सारखं चालू असतं. आता या सगळ्यातनं गाणं शिकणं तर दूरच राहिलं. पण मी काय म्हणतो, तुम्ही दुसरे एखादे गुरुजी का नाही पाहत? घ्या, म्हणजे तुम्हाला यातलं काहीच ठाऊक दिसत नाही. नाही म्हणजे ते शिष्यांना गाणं शिकवतात, पण त्याची पूर्ण सत्व परीक्षा घेतल्यानंतरच. राम, पाहुणे गेले का? मग चल यात. या पांडुरंग बुवाची गाठ आहे म्हटलं. फारच विचित्र दिसतंय तुमचे बुवा. बर, मी निघतो. तुम्हाला बोलत आहे, तुम्ही जा आतमध्ये. अहो, एक मिनिट फक्त. भारतीय तत्वज्ञानाचे प्राध्यापक दांडेकर इथेच कुठेतरी राहतात ना? प्राध्यापक दांडेकर? हो हो. या समोरच्या गल्लीत उजवीकडे गेलात की त्यांचा वाडा आहे. बरं येतो. मी आत येऊ का? हा, या बसा. मी वामनराव देसाई, साताऱ्याहून आलोय. मला भारतीय तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉक्टर विष्णुपंत दांडेकर यांना भेटायचं होतं. असं? मग मीच तो प्राध्यापक विष्णुपंत दांडेकर. साताऱ्यात आमची पसंत व्याख्यानमाला चालते. त्यात एक हे पहा, हे प्रथम आलेले आहे, तेव्हा आधी त्यांचं काम हाता वेगळं करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. माझी आपल्याला पुन्हा अशी विनंती आहे की आपण इंडियन फिलॉसॉफी, भारतीय तत्वज्ञान या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी ऍटलिस्ट 2 months, 2 महिने तरी आमच्या विद्यापीठात यावं. म्हणजे तुमच्या देशात येऊन मी भारतीय तत्वज्ञानाविषयी व्याख्यानं द्यावीत असं तुमचं म्हणणं? त्याचं असं आहे जिम साहेब, तुमच्या ज्या काही अटी किंवा टर्म्स ऑफ अग्रीमेंट असतील ते आम्हाला मान्य आहेत. तुमचं ऑनरियम, ट्रॅव्हल फेअर, लॉजिंग, बोर्डिंग आम्ही सगळ्याची व्यवस्था करू. आपण काहीही काळजी करू नये. हे पहा जिम साहेब, भारतीय तत्वज्ञान शिकवण्यासाठी आपण मला आपल्या देशामध्ये पाचारण करता आहात, बरोबर?
नाही त्याबद्दल मी आभारी आहे आपला. मग मी नक्की समजू ना? यू आर कमिंग नो? नाही 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 नाही, जिम साहेब आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी येणार नाही. नो? नाही, पण वाय सर, वाय? हे पहा जिम साहेब, एखाद्याला भारतीय तत्वज्ञान शिकायचं असलं ना तर ते त्याला गुरुगृही जाऊन शिकावं लागतं. गुरु स्वतःच ज्ञानाची धोकटी काहोटीला मारून देशोदेशी तत्वज्ञान शिकवत हिंडत नाही. भारतीय तत्वज्ञान शिकायचं तर हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आपल्याला कधीही नजरे आड करता येणार नाही. एतदर्थ मी काही तुमच्या देशी येऊन शिकवू शकत नाही, हे नक्की. आता तुम्हाला दुसरा कोणी विद्वान भेटत असला तर बघा. पण सर, मला फार आशा होती. आय वॉज रिअली व्हेरी व्हेरी होपफुल. नाही नाही जिम साहेब, त्याला काही इलाज नाही. बोला वामनराव. म्हणजे मीही आपल्याला एका व्याख्यानाचं निमंत्रण द्यायला आलो होतो. असं कुठं आणि कधी? साताऱ्यात आमची पसंत व्याख्यानमाला चालते, त्यात आपलं व्याख्यान ठरवायचं होतं. आणि कधी म्हणाल तर आपल्या सोयीची तारीख ठरवू आपण. ठीक ठीक, अवश्य, मी अगदी अवश्य येईल. मात्र तसं रीतसर एक पत्र पाठवा म्हणजे. आमच्या व्याख्यानमालेसाठी आणखी एखादे व्याख्याते आपण सुचवू शकाल का? असं करा, सदाशिव पेठेमध्ये 1984 सदाशिव करमरकरांचा वाडा, तिथे ज.रा. गटवे राहतात. जनार्दन रामचंद्र गटवे. अमळ विक्षिप्त माणूस आहे, पण उत्तम बोलतात, आवाजही खणखणीत आहे. तेव्हा त्याला विचारा काय. मग दत्तात्रय, प्रेमाच्या गोष्टी तर पुरे. प्रथम मला हे सांगा, तुम्ही कधी भेटणार माझ्या वडिलांना? अगं असं काय करतेस शकुंतले? अगं भेटेन शक्य तितक्या लवकर. शक्य तितक्या लवकर म्हणजे नक्की कधी? ते काही नाही, मला जन्मभर काय कुमारिका राहायचं नाही. हे बघा, तुम्ही आजच संध्याकाळी भेटा. अगं आजच भेटलो असतो ग, पण मला बुवा त्यांची फार भीती वाटते. भीती वाटेल? माझे बाबा काय नरभक्षक आहेत का? केवढे मोठे विद्वान आहेत ते. हो ना, केवढे मोठे विद्वान भक्षक. आपलं विद्वान आहेत तुझे बाबा, पण एवढे विद्वान गृहस्थ रोज संध्याकाळी स्मशानात जातात ना फिरायला. त्याच्यामुळेच मला त्यांची फार भीती वाटते बघ. नाहीतर मी त्यांना कधीच भेटलो असतो. म्हणजे विद्वान आहेत म्हणून तुम्ही त्यांना भेटत नाही का? रोज स्मशानात जातात म्हणून तुम्ही त्यांना भेटत नाही? तू सारखा सारखा स्मशानाचा का उल्लेख करतेस ग? मला फार, पण ते जाऊ दे. आणखी एक गोष्ट. आता आणखी काय कारण सांगणार आहात तुम्ही? संस्कृतचे एवढे गाढे विद्वान आणि व्यासंगी गृहस्थ, पण त्यांच्या तोंडात पानाचा सतत तोबरा आणि तो नसेल तर अस्सल शिव्या, आणि कधी कधी दोन्ही एकदम. बाप रे. आणि फिरायला स्मशानात, नुसत्या कल्पनेनच कापरं भरतंय. पण दत्तात्रय, काही असलं तरी ते तुमचे होणारे भावी सासरे. हा, एवढ्या करता तरी मी जीवावर उदार होऊन तुझ्या बाबांना भेटणारच. शेंडी तुटो वा पारंबी. बापरे, नुसता उल्लेख सुद्धा नको वाटतोय. अरे रांडीच्यानो, बंबाचं जळण कसं जाळताय? अरे संध्याकाळच्या वेळी काय आंघोळी करायच्या असतात? अरे मी स्मशानात जातो पण परत येतोय ना रोज. कोण आहे? आधी जोडे बाहेर काढून या. तेच करणार होतो, फक्त घराच्या का वाड्याच्या या गोंधळात होतो. यात गोंधळण्यासारखं काय आहे? वाड्याच्या नाही, घराच्या, म्हणजे ओसरी खाली. या काढून. ठेवतो ना, आपण म्हणाल तिथे ठेवतो. ठेवा, आणि मी आलोच तोपर्यंत तिथेच थांबा.
जाणवाय का? कशाला? गाठ मारायला. एकदा सांगितलेली गोष्ट लक्षात राहत नसेल तर गाठ मारत जा जानव्याला. हो हो आहे ना. म्हणजे जाणव आहे पण गाठ नाहीये. आणि गाठी मारल्या तर कुठली गाठ कशासाठी मारली आहे हेच लक्षात नाही राहिलं तर म्हणूनच विनोद करण्याचा प्रयत्न करू नका. या घरात विनोद वर्ज्य आहे. एक वेळ विनोद मीमांसा चालेल पण विनोद चालणार नाही. नाही नाही पुन्हा नाही करणार. प्रयत्न सुद्धा नाही करणार. कारण या घरात विनोदाची मीमांसा होऊन PhD केली तरी प्रत्यक्ष विनोद मात्र वर्जच. खरं म्हणजे हाच एक वेगळा विनोद आहे नाही का? पुन्हा विनोद किंवा विनोद करण्याचा प्रयत्न. छे, तुम्ही घरावरची पाटी नीट वाचलेली दिसत नाहीये. थांबा, तिथे जाऊन वाचण्याची आवश्यकता नाहीये. मी इथे सांगतो तुम्हाला पाटीवर काय लिहिलंय ते. इथे विनोद वर्ज्य आहे. कारण विनोद मीमांसा या ग्रंथाचे ग्रंथकार प्राध्यापक ज.रा. गटवे इथं राहतात. समजलं? तेव्हा कामाचं बोला. शकुंतलेनं आपला निरोप दिला त्याप्रमाणे कालिदासाच्या शकुंतलेनं तुम्हाला निरोप द्यायला तुम्ही काय स्वतःला दुष्यंत समजताय का? हा, नाही नाही ती शकुंतला नव्हे, आपली कन्या शकुंतला. आपण विसरलात की काय? ती माझी मुलगी आहे हे तुम्ही मला शिकवू नका. तिनं तुम्हाला निरोप का दिला? ती तुमची कोण? तेच माझी ती नक्की कोण हेच ठरवण्यासाठी तात्यांनी तुम्हाला आजच्या संध्याकाळी बोलवलंय असं ती म्हणाली. म्हणूनच इतक्या उत्साहाने एवढे हातवारे कशासाठी करतात? हा, गोंधळून गेलेले दिसताय. अहो, आमच्या संस्कृत नाटकातला नायक सुद्धा गांधर्व विवाह करताना इतका गोंधळून जात नाही. मग तुम्ही का गोंधळून गेलात? कारण मी संस्कृतच काय पण साध्या मराठी नाटकाचा सुद्धा हिरो नाही. मी एक साधा क्लार्क आहे. विद्यापीठात नोकरी आहे पण MA मात्र झालेलो आहे. पुन्हा सूक्ष्म विनोद करण्याचा प्रयत्न दिसतोय तुमचा. मी तुम्हाला बजावून सांगतो की या घरात विनोदाला स्थान नाही. पण मला आहे की नाही हेच मला. मध्ये मध्ये बोलू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्यक्ष विवाह झाल्याखेरीज कुणाही मुलीच्या बाबतीत असं एकेरीवर येऊ नका. समजलं? सर, लग्नाआधीच काय पण लग्नानंतरही मी एकेरीवर येणार नाही हे मात्र निश्चित. ठीक आहे ठीक आहे. मग चला माझ्या बरोबर. चला. तुम्हाला चहाची कितपत आवश्यकता आहे? मला ना फारच आवश्यकता आहे. घशाला अगदी कोरड पडली आहे. तुम्ही पूर्णपणे गोंधळलेले दिसतात आणि तेवढं कारण चहा द्यायला पुरेसं नाही. आणि माझा चहा झालेला आहे आणि मी पुन्हा चहा घेत नाही. तेव्हा आपण निघूया. पण आता आपण नेमके कुठे जाणार आहोत? कुठं म्हणजे? ही वेळ माझी फिरायला जायची वेळ आहे. रोज संध्याकाळी मी फिरायला जातो स्मशानात. अख्ख्या पुण्याला हे माहित आहे आणि तुम्ही मला विचारता कुठं म्हणून? सिंचन. चला. नाही चला चला. इथून एक एक जण येतात आणि नाही तो माझा वेळ घेतात. आपण दोघेच म्हणजे तिकडे जाणार आहोत काय? मग आणखी किती जण हवेत बरोबर? नाही म्हणजे तशी वेळ अजून यायची आहे. आपण दोघेही परत येणार आहोत. हार्टफेल झाला नाहीतर तुम्हाला परत एकटंच यावं लागणार. काय पुटपुटताय? आता स्मशानात जायचं म्हणजे रामरक्षा म्हणावी लागते का? आणि स्मशानात भिण्यासारखं काय आहे? उलट संध्याकाळच्या वेळी तिथलं वातावरण कसं शांत असतं. आता नाईलाजानं तिथे येणारे आपलं काम आटोपून घाईत परत जाण्याच्या विचारात असतात. पण मला तिथं कोणीही डिस्टर्ब करत नाही. माझ्या चिंतनात व्यत्यय येत नाही. सगळे महत्वाचे निर्णय मी स्मशानातच घेतो. आपण तिथंच बोलूया. माझा आपल्या एवढा व्यासंग नाही. मी आपल्याशी काय चर्चा करणार. मी परतच जातो. आपण तुमच्या आणि शकुंतलेच्या विवाहाविषयीच बोलणार आहोत आणि निर्णयही तिथंच घेणार आहोत. बरोबर येताय की परत जाताय? नाही नाही येतो ना. चला मग चला. कुणी आहे का घरात? कोण हवं आपल्याला? प्राध्यापक ज.रा. गटवे इथेच राहतात ना? हो इथेच राहतात पण ते घरात नाहीयेत. ते बाहेर गेलेत फिरायला. बाहेर? केव्हा येतील परत ते? थोडासा उशीरच होईल त्यांना. उशीर म्हणजे कुठल्या बाजूला गेले सांगू शकाल का? अहो तात्या रोजच स्मशानात फिरायला जातात. स्मशानात? बापरे, अजबच दिसतंय. मी भेटतो त्यांना.
स्मशानातच. नमस्ते. नमस्ते. सर, बराच उशीर होतोय. काय ती चर्चा आटपून इथून लवकर निघालेलं बरं. अरे पण तेवढी घाई काय आहे? इथं कसं वातावरण शांत आणि निरव आहे आणि सोबतीला चितेच्या ज्वालाचं नर्तन आहे. चितेंच्या ज्वालांचं नर्तन. शकुंतलेनी मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. म्हणजे तुम्हा दोघांचं दुष्यंत शकुंतलेसारखं प्रेम आहे हेही तिनं सांगितलंय. हेही बरोबर आहे. सर, अरे पण मी तो लाजाचं कारण काय आहे? हे बघा, यात लाजाचं काही एक कारण नाहीये. मी तुम्हा दोघांच्या लग्नाच्या फायद्या तोट्याचं एक अभ्यासपूर्ण टिप्पण बरोबर आणलेलं आहे. तेच वाचून दाखवतो. प्रथम फायद्याची बाजू वाचतो. फायदा क्रमांक 1. सर, रागावू नका, पण मला अजूनही वाटतं की विवाहासारख्या मंगल आणि पवित्र संबंधाविषयी चर्चा करण्याचं स्मशान हे ठिकाण नव्हे. का का नाही? हे बघा दत्तात्रयराव, शेवटी लग्न काय की जीवन काय सगळ्यात नश्वर आहे. मग मी म्हणतो त्या संबंधी कुठेही चर्चा केली तरी काय हरकत आहे, नाही का? तशी हरकत काहीच नाही. कोणतीही गोष्ट कुठेही करायला हरकत कसली? सर, पण एक मुद्दा आहे. कोणता? म्हणजे जिथं संसार नेमके पूर्णपणे संपतात त्या ठिकाणी नव्या संसाराच्या निर्णयाची चर्चा कशाला? तुम्हाला नाही का वाटत? इथे आता गर्दी व्हायला लागली आहे. आपणच प्राध्यापक जरा गटवे आहात का? हो, मीच प्राध्यापक गटवे. हे तुम्हाला प्राध्यापक दिसतायत का? तुमचं काय काम असेल ते लवकर बोला, आम्हाला जरा चर्चा करायची आहे. मी साताऱ्याहून आलो होतो. पण मला कशासाठी भेटायचं होतं? साताऱ्यात आमची पसंत व्याख्यानमाला म्हणून आहे. या वर्षीच्या सत्रात आपल्याला व्याख्यानाचं निमंत्रण द्यायचं होतं. स्वीकाराल ना आपण? मी इथेच गंभीर आणि गहन विषयावर चर्चा करतो आणि निर्णयही इथेच घेतो. मग मी व्याख्यानाचं नक्की समजू? समजा, व्याख्यान काय अगदी किरकोळ आहे. माफ करा, मी आपल्याला बराच त्रास दिला. नमस्कार. नमस्कार. येतो. या दत्तात्रय, तुम्हीही चला. उद्या पुन्हा आपण या विषयावर इथंच चर्चा करूया. तुम्ही आधी येऊन थांबा, मग मी घरून येतो. इथे मी एकटा? बापरे. बरं सर, मी येतो. या. इथं अशाश्वत जीवनाचा अंत होतो. इथं आल्यानंतर पटतं की सौख्य, ऐशाराम या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. चितेच्या या ज्वाळाच काय त्या चिरंतन असतात. पाहिलं मित्रांनो, या पुणेकर विद्वानांना त्यांच्या विद्वत्तेत सुद्धा विक्षिप्तपणा आहे हे कोण सांगणार हो? काय